जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारामळे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतोय। महाराष्ट्र शासनाचे एक नवीन शासन निर्णय आलेले आणि अतिशय महत्त्वपूर्ण असणारे शिधापत्रिका धारकांच्या दृष्टीने आता ऑनलाईन आपल्याला ई शिधापत्रिका जे रेशन कार्ड आहे ते इकडे डाउनलोड करणं आवश्यक असणार आहे। सविस्तर माहिती आपल्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून केला जाणार आहे। असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ देखील आपल्याला पाहता येतील। तर मित्रांनो, आता ऑनलाईन आपल्याला ई शिधापत्रिका डाउनलोड करावी लागेल। आता सर्व ठिकाणी ई रेशन कार्ड हे इकडे चालणार आहे। सर्व देशभरात अनेक राज्यात ही प्रोसेस सुरू देखील झालेली आहे आणि तिकडे ई रेशन कार्डद्वारे संपूर्ण रेशन वितरण केलं जातं। तर आता हा GR आपण समजून घेऊया, त्यानंतर पुढील प्रोसेस आपल्या लक्षात येईल। सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ई शिधापत्रिका सुविधा निशुल्क उपलब्ध करून देण्याबाबतचा 16 मे 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने हा GR काढलेला आहे। यामध्ये शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई शिधापत्रिका ऑनलाईन डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामध्ये केशरी असेल, पिवळे रेशन कार्ड, पांढरे रेशन कार्ड यामधील तरतूद आपल्याला पाहायला मिळते। ई शिधापत्रिका सुविधेकरिता पूर्वी शुल्क आकारण्यात आला होता, आता तो या ठिकाणी हटवण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपल्याला स्पष्ट उल्लेख पाहायला मिळतोय, ऑनलाईन सेवेद्वारे ई शिधापत्रिका सुविधा निशुल्क मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि जेव्हा ही डाउनलोड प्रोसेस सुरू होईल तेव्हा आपण ऑनलाईन ई शिधापत्रिका कशाप्रकारे डाउनलोड कराल आपल्या मोबाईलवरून यावरती व्हिडिओ आपण घेऊन येऊ। तुर्तास हे सविस्तर अपडेट्स आपण इथे समजून घेतलं। अपडेट्स आपल्याला समजलं असेल, कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर आपल्या हा व्हिडिओ नक्की लाईक करा, उर्वरित बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि ते देखील या योजनेचा इकडे लाभ घेऊ शकतील। ठीक आहे, पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह नक्की भेटूया। जय हिंद।